मधुकामिनी, ज्याला ऑरेंज जस्मिन पण म्हणतात. तर चला, ओम साईराम. तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. व्हिडिओ कुठे न स्किप करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. तर आपले जे हे प्लांट आहेत ते बघा, बोनसाईचा जसा आकार आहे सेम तसा आकार त्याने घेतलेला आहे. आणि आपले तर खूप दिवसांचे पण झाड नाही, 1 वर्षाचेच झाड आहे. मी मागच्या पावसाळ्यामध्ये ह्या प्लांटला लावलं होतं आणि साधारणतः 10 ते 12 इंच मी कुंडीत लावलेलं आहे आणि खूप सुंदर असा आकार झाला आहे. जेणेकरून हे जे खाली जे फांद्या येतात ना, त्या मी नेहमी कट करत राहते, म्हणजे हे झाड आपलं खाली जे बूड आहे ते एकदम छान व्यवस्थित जाड होईल आणि त्याचा बोनसाई आकार तयार होईल. आणि हे प्लांट उंचीलाही खूप वाढत नाही, त्यामुळे तुम्ही कुंडीतही लावू शकता, एकदम छान व्यवस्थित होते. तर आता बघा, माझ्या प्लांटला भरपूर अशा कळ्या आलेल्या आहेत, छोट्या भरपूर कळ्या आलेल्या आहेत. आणि आत्ता उन्हाळ्यात याचा भरपूर फुलांचा बहर चालू आहे. कंप्लीट एक फुलं उमलल्यानंतर तो बहर संपला की लगेचच परत दुसऱ्या फांद्या येऊन नवीन कळ्या येत आहेत. तर तुमच्याही प्लांटला जर फुले येत नसेल तर नॉर्मल फुले येऊन गेल्यानंतर छाटणी करा, म्हणजे जेणेकरून परत भरपूर असे फुले येतील. त्याचबरोबर छोटीशी जर छाटणी केली तर बघा तुम्ही, माझ्या प्लांटलाही भरपूर असे नवनवीन फांद्या आलेल्या आहेत, जेणेकरून आपल्या प्लांटला भरपूर फुले येतील. तर आता याला कुठल्याही प्रकारचं खत वगैरे द्यायचं नाहीत, कारण भरपूर उष्णता आहेत. फक्त आपल्या जे प्लांट आहेत त्याची माती तुम्ही अधूनमधून 15 दिवसातून एकदा हलवत चला, जेणेकरून आपल्या जे झाडाच्या ज्या मुळ्या आहेत त्या एकदम व्यवस्थित हवा मिळेल आणि ऑक्सिजनही त्यांना मिळेल. त्याचबरोबर हे प्लांट उन्हाळ्यात जास्त उन्हाची गरज नसते, थोडेसे मुरजल्यासारखे होते किंवा थोडे पानेही जळायला सुरुवात होते. बघा, अधूनमधून माझेही कुठेतरी पाने जळालेली आहेत. तर साधारणतः 2 तास ऊन मिळेल अशाच ठिकाणी ठेवा आणि 2 टाईम पाणी द्या उन्हाळ्यात. आता जर गरज असेल, माती संध्याकाळची जर सुकत असेल तर जास्त भर उन्हामध्ये पण पाणी देऊ नका. जे एकदम सकाळी लवकर द्या किंवा संध्याकाळच्या टायमाला प्लांटला पाणी द्या. उन्हामध्ये जर पाणी दिलं तर आपल्या प्लांटची जी माती आहे ती तापली जाते आणि त्यामुळे आपल्या मुळांनाही चटके बसल्यासारखे होते आणि त्याचा परिणाम आपल्या झाडावर होतं. तर आपल्या गार्डनमध्ये सगळ्यात सुंदर संध्याकाळचा ह्या फुलांचा वास येतो. जेव्हा ही फुलं उमलतात तेव्हा खूप असा सुगंध पूर्ण आपल्या गार्डनमध्ये दरवळत असतो. आणि याच्या ज्या छोट्या उमलून गेल्यानंतर याला एक लालसर आणि नंतर काळ्या झालेल्या बिया पण येतात, ज्यापासून आपण नवीन रोपे तयार करू शकतो. आता आपल्या प्लांटला फुलं आलेले आहेत, कळ्या आल्या की मी जे बिया आल्या की मी तुम्हाला नक्की दाखवल. त्याचबरोबर तुम्हाला जर अजून नवीन काही माहिती पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करा. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.